चार वर्ण कसे निर्माण झाले? भगवंत एक आहे की अनेक? नेमकं काय केल्यावर फळ मिळतं? संशयाने काय नुकसान होतं? शांत रस किती महत्वाचा आहे? या 5 प्रश्नांची उत्तरं आपण ज्ञानेश्वरीच्या या 4थ्या अध्यायात समजून घेणार आहोत. हे सगळे व्हिडिओज आपल्यापर्यंत थेट पोहोचण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. कमेंट मध्ये रामकृष्ण हरी लिहून सुरू करूया ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 4 ज्ञान संन्यास योग. प्रश्न क्रमांक 1, चार वर्ण कसे निर्माण झाले? ज्ञानेश्वर माऊली म्हणाले, आता याची परी जाण, चारही आहे ती हे वर्ण, सृजिले म्या गुण कर्म विभागे. म्हणजेच भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, हे 4 वर्ण त्या त्या व्यक्तीच्या गुणानुसार आणि कर्मानुसार विभागले आहेत. निसर्गाने काही गुण दिले, व्यक्तीचा स्वभाव तयार झाला, त्यानुसार हे 4 विभाग पाडले आहेत. हे सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणाले, खरं तर मनुष्यांचा समूह एकच आहे, म्हणजेच आपण सगळेच एकमेकांशी जोडले गेलेलो आहोत. आता भगवंत एक आहे की अनेक? जाणून घेऊ दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, भगवंत एक आहे की अनेक. याविषयी बोलताना माऊलींनी खूप छान शब्द उपयोगात आणलाय, तो म्हणजे अनेकत्व. माणसं भगवंताविषयी अनेकत्वाने बोलू लागतात, म्हणजेच भगवंत अनेक आहेत असं म्हणतात. पण खरं पाहायला गेलं तर भगवंत एकच आहे, नाही का? या भगवंतानेच अर्जुना आधी सूर्याला हाच कर्मयोग खूप पूर्वी सांगितला. सूर्याने तो पुढे सांगण्याची परंपरा सुरू ठेवली. लोकांनी तो आचरणात आणायला सुरुवात केली, मात्र काळाच्या ओघात तो लोप पावला. आता मात्र अर्जुनाचा गोंधळ झाला. अर्जुन म्हणाला, भगवंता, सूर्य तर किती आधीपासून अस्तित्वात आहे. कृष्णा, अरे तू तर आत्ताच आहेस, आमच्यात वावरतोस, काही वर्षांपूर्वीच तुझा जन्म झालाय. मग तू हा कर्मयोग सूर्याला सांगितलास, यावर मी विश्वास कसा ठेवायचा? भगवंताने हसून उत्तर दिलं, सूर्य खूप आधीपासून अस्तित्वात आहे हे बरोबर आहे, पण तुझे आणि माझे सुद्धा याआधी अनेक जन्म झालेत. तुझ्या ते लक्षात नाहीत, मला माझे सगळे अवतार आठवतात. आरशामध्ये आपण बघतो, आपल्यासारखीच दुसरी व्यक्ती आरशात दिसते. आपल्याला असं वाटतं की अजून एक व्यक्ती समोर आहे, मात्र प्रत्यक्षात त्या 2 व्यक्ती नसून आरशामध्ये केवळ प्रतिबिंब असतं, म्हणून त्या 2 भासतात. मूळ व्यक्ती एकच असते. त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मुळात मी एकच आहे, माझं अस्तित्व खूप आधीपासून आहे. केवळ विशिष्ट कार्यासाठी मी विविध रूप धारण करतो, म्हणजेच अवतार घेतो. आता जाणून घेऊ भगवंत केव्हा अवतार घेतात. तर यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. म्हणजेच जेव्हा जेव्हा मनुष्य स्वधर्म विसरतो, अधर्म वाढू लागतो, तेव्हा मी माझं रूप प्रकट करतो. सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुष्टांच्या निर्दालनासाठी मी प्रत्येक युगात जन्म घेत राहतो. पटत असेल तर एक लाईक करून पुढे जाऊ. ज्ञानेश्वर माऊलींनी फार सुंदर वर्णन केलं आहे. मी अविवेकाची काजळी, फेडूनी विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. जे नको आहे ते बाजूला सारून, अर्थात अंधार नष्ट करत समाजाला प्रकाशाकडे नेण्याचं काम भगवंत करतात. त्यासाठी भगवंत अवतार घेतात. क्रमांक 3, फळ कसं मिळतं? माणसं इच्छित फळ मिळण्यासाठी देवतांची उपासना करतात. त्यांना अपेक्षेप्रमाणे फळ सुद्धा मिळतं, मात्र हे फळ कर्मामुळे मिळालेलं असतं. पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर मिळणारं फळ हे केलेल्या कर्मामुळेच असतं. त्यामुळे ब्रह्मदेवाने सांगितल्याप्रमाणे तुम्ही व्रतवैकल्य केली नाहीत तरी चालेल, पूजा अर्चा केल्या नाहीत तरी चालेल, फार मोठमोठ्या तीर्थयात्रा केल्या नाहीत तरी चालेल, मात्र एक गोष्ट नक्की करा, ती म्हणजे स्वधर्म पाळा. स्वधर्म पाळणे म्हणजे स्वतःचं कर्तव्य करणे, म्हणजेच आपलं कर्म करणे. सर्वात महत्वाचं म्हणजे कर्म करताना अहंकार नसावा. यासाठी माऊलींनी खूप सुंदर उदाहरण दिलंय. सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो, पण नीट बघितलं तर लक्षात येईल की पृथ्वी फिरते, सूर्य एकाच जागी स्थिर असतो. तरी तो सगळीकडे फिरून येणं आपोआप घडतं. म्हणजेच सृष्टी कर्म करून घेते. त्यामुळे मी कर्म करतो हा अहंकार नसावा. माणसाचा एक मोठा शत्रू म्हणजे संशय. बघूया 4थ्या प्रश्नाचं उत्तर, संशयाने काय नुकसान होतं. याविषयी 5 मुद्दे महत्वाचे.
एक, एखादा माणूस अर्धवट ज्ञान मिळवतो, तो माणूस गर्विष्ठ होतो, त्याच्या मनात संशय वाढू लागतो आणि मग त्याचा सर्वनाश होतो. 2, माऊली म्हणतात, खूप ज्वर आल्यानंतर ज्याप्रमाणे माणसाला थंड आणि गरम यातील फरक समजत नाही, आग आणि चांदणं सारखं वाटू लागतं, अगदी त्याप्रमाणे संशयी माणसाला खरं खोटं, योग्य अयोग्य यातील फरक कळेनासा होतो. 3, त्याला सत्य सांगितलं तरी पटत नाही. 4, आता काय करायचं तर संशयाचा त्याग करायचा. तो कसा? तर क्रमांक 5, संशयावर उपाय म्हणजे ज्ञान. हे ज्ञान कुठून मिळवायचं तर संत सज्जन गुरुकडून ज्ञानप्राप्ती होते. ज्ञान प्राप्त करून घेताना नम्रपणा असावा, गर्व नसावा. ज्ञानामुळे माणूस निर्भय होतो आणि निशंक होतो. ज्ञानाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही हे सांगताना ज्ञानेश्वर माऊली म्हणाले, ज्याप्रमाणे सूर्याच्या तेजाची तुलना ही ताऱ्यांशी होऊ शकत नाही, अमृताची तुलना दुसऱ्या कशाशी नाही तर केवळ अमृताशीच होऊ शकते, त्याप्रमाणे ज्ञानाची तुलना ही केवळ ज्ञानाशीच होऊ शकते. ज्ञान इतकं श्रेष्ठ आहे. एकदा ज्ञान प्राप्त झालं की आपल्या मनाला शांती लाभते. शांतीचा अनुभव फार महत्वाचा असतो. आता याला जोडूनच बघूया या व्हिडिओ मधील 5वा आणि अखेरचा प्रश्न आणि त्याचं उत्तर. शांत रस किती महत्वाचा आहे? माऊली काय म्हणाले? जयाची या बरवेपणी की जे 8 रसांची ओवाळणी, सज्जनाची ये आयणी विसावा जगी. म्हणजे एकूणच जे 9 रस असतात त्यातील शांत रस इतका महत्वाचा आहे की उरलेल्या 8ही रसांनी त्याला ओवाळणी द्यावी, इतकं याचं महत्व. म्हणजेच इतर 8ही रसांनी शांत रसाला केवढं महत्व दिलंय. शांत राहण्याचे अनेक फायदे आहेत. ते जाणून घेण्यासाठी वरुण भागवत याच आपल्या चॅनलवरील शांत राहण्याचे 11 फायदे हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता. 4थ्या अध्यायाच्या अखेरीस माऊली भगवद्गीतेबद्दल फार छान सांगतात. ज्याप्रमाणे सूर्याचं प्रतिबिंब दिसायला लहान दिसतं, मात्र सूर्याचा प्रकाश हा अवघ्या जगाला व्यापून टाकतो, त्याप्रमाणे भगवद्गीतेतील शब्द छोटेसे दिसत असले तरी त्याची व्याप्ती मात्र खूप मोठी आहे. या भगवद्गीतेचं श्रवण कसं करावं तर एखादा आजार हा दूध आणि साखरेने बरा होत असेल तर तिथे कडुलिंबाचा रस कशाला प्यायचा? अगदी त्याप्रमाणे मनाला कुठलीही वेदना न देता, शरीराला कोणताच त्रास न देता भगवद्गीतेमधील गोष्टी ऐकाव्या असं निवृत्तीदासू म्हणजेच ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. मित्रांनो, ज्ञानेश्वरी मधील समजलेल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आवडत असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा. याचबरोबर ज्ञानेश्वरीतील अध्याय क्रमांक 1, 2 आणि 3 अर्थात अर्जुन विषाद योग, सांख्य योग आणि कर्मयोग याविषयीचे व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. नक्की बघा. ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात सांगायचं म्हणजे तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घेयावे हे तुमते विनवितू असे. मी तुम्हाला विनंती करतो की मी जे काही बोलतोय त्यात काही कमी अधिक झालं तर समजून घ्या आणि मोठ्या मनाने क्षमा करा. रामकृष्ण हरी.